नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत मेथी ठेपला। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी बारीक चिरलेली मेथी घेतलेली आहे, बेसन पीठ, दही, कसुरी मेथी, ओवा, पांढरे तीळ, तेल, तिखट आणि हळद, आलं, हिरवी मिरची, लसूण, जिरं हे आपण बारीक वाटून घेणार आहोत। इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये आपण 2 चमचे बेसन पीठ घालून घेऊया। त्यासोबत थोडीशी हळद घालायची आहे आणि थोडंसं लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 2 चमचे पांढरे तीळ घालायचे आहे। ओवा आपण हातावर चोळून घालणार आहोत, यामुळे छान अशी ठेपल्याला टेस्ट येईल। कसुरी मेथी देखील आपण हातावर चोळून घालायची आहे, यामुळे देखील ठेपला खूप छान होतो। थंड 2 चमचे मी तेल इथे घेतलेले आहे, ते आपण मोहनासाठी वापरत आहोत। चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। बारीक चिरलेली मेथी घालायची आहे। स्वच्छ धुवून निवडून आणि बारीक चिरून मेथी घेतलेली आहे। आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया। छान असं बारीक झालेलं आहे। मिश्रणामध्ये घालून घेऊया। दही घालायचं आहे। आता छान एकत्रित करून पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आपण कणिक मळतो त्याप्रमाणे आपल्याला पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। छान असं आपलं मळून झालेलं आहे। आता आपण 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवूया। 10 ते 15 मिनिटे झाली। आता आपण ठेपले बनवायला घेऊया। हव्या त्या आकारात तुम्ही ठेपला बनवू शकता। मी मध्यम आकाराचा गोळा घेतलेला आहे। कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आणि ठेपला लाटायला घ्यायचा। ठेपला आपल्याला पातळ लाटायचा आहे। तुम्ही कोरड्या पिठाचा वापर करत ठेपला लाटायचा आहे। याप्रमाणे आपण ठेपला लाटून घेऊया। तुम्हाला ठेपला अगदीच गोल गरगरीत हवा असेल तर तुम्ही एखाद्या डिशच्या साहाय्याने ठेपला कट करू शकता। आपला ठेपला लाटून झालेला आहे। आता आपण भाजायला घेऊया। मी इथे लोखंडी तवा ठेवून घेतलेला आहे। तव्यावर थोडंसं तेल अगोदर लावून घ्यायचं आणि त्यावर आपण ठेपला घालूया। कडेने थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे आणि वरती ठेपलेला देखील लावायचा आहे। दुसरी बाजू पलटून घेऊया। दुसऱ्या बाजूला देखील तेल लावून घ्यायचं आहे। खमंग असा आपला ठेपला भाजून तयार आहे। आता आपण दुसरा ठेपला देखील तयार करून घेऊया। बाजू पलटून झाल्यावर तेल लावून घ्यायचं आहे। पुन्हा दुसऱ्या बाजूला देखील तेल लावायचं आहे। छान असा खमंग आपला ठेपला मऊ लुसलुशीत तयार झालेला आहे। आपण बाकीचे देखील ठेपले तयार करून घेऊया।
छान असे आपले ठेपले तयार झाले आहेत. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थंडीच्या दिवसामध्ये मेथीचा ठेपला नक्की ट्राय करा. इथे मी गोड लोणच्यासोबत खाणार आहे. धन्यवाद.